राज्यातील सीसीएम अर्हता प्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी मिळाल्यानं राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये उत्साह आणि जल्लोष बघायला मिळतोय। सरकारनं होमिओपॅथी डॉक्टरांना ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना मिळावी यासाठी सीसीएमपी हा कोर्स दिला आणि त्यामुळे आता ग्रामीण भागातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असाही दावा होमिओपॅथी डॉक्टरांनी केला। यावेळी सीसीएमपी धारक डॉक्टरांनी एकमेकांना पेढे भरवत आणि जल्लोष करत सरकारचे आभार मानले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आम्ही सर्व सीसीएमपी धारक आहोत। BHMS पूर्ण केल्यानंतर आम्हाला सीसीएमपी साठी क्वालिफाय झालेला आहे आम्ही। त्यानंतर राज्य शासनाने ग्रामीण भागातील ॲलोपॅथिक डॉक्टरांची कमतरता जाणून सीसीएमपी नावाचा कोर्स हा आणलेला आहे। सोबतच काल सीसीएमपी डॉक्टरांची MMC मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे एका डॉक्टरांचं। आता उर्वरित डॉक्टरांचं पण कंप्लीट होणारच आहे। आम्ही या निर्णयाचं शासनाचे आभार व्यक्त करतोय। म्हणजे महिलांना आरोग्यविषयी सर्व सोयी वगैरे ग्रामीण भागामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर MBBS डॉक्टर वगैरे पोहोचू शकत नाही, तर आम्ही CCMP करून ते पूर्ण करणार आहे आणि शासनाचे आभार मानतो। सरकारने हा जो निर्णय घेतला याच्यामुळे आदिवासी भागात या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि आम्ही याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेब झाले आणि महाराष्ट्र सरकार आहे यांचे मनापासून आभार मानत आहे। आणि याच्यामुळे आम्ही की मोठे हॉस्पिटल टाकणार नाही आहे, आम्ही की ॲलोपॅथिक डॉक्टरांसारखे आमचे मोठे हॉस्पिटल नाही, फक्त आम्ही दर्जेदार सेवा ग्रामीण भागात देणार आहे। IMAच्या डॉक्टरांना अशी भीती वाटते की बा यांना हा ॲलोपॅथिक कोर्स दिल्यानंतर हे लोक आपल्याला कॉम्पिटिटर म्हणून किंवा लोकांना पर्याय म्हणून किंवा कॉम्प्युटर म्हणून पुढे येतील, पण आम्ही आमच्या मर्यादेतच राहून रुग्णांना दर्जेदार सेवा देऊन उपचार करू। आम्ही तुम्हाला कुठेही कॉम्पिटिटर बनणार नाही किंवा जे ग्रामीण भागातील जनता आहे आम्ही त्यांच्यावरच उपचार करत आहे आणि पुढे पण त्यांच्यावरच उपचार करू। हा CCMP कोर्स दिल्याबद्दल महायुती सरकारचे खूप खूप धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।